जय हरी भाग 131 एकादश स्कंध यातला 9वा अध्याय आपला सुरू आहे. यामध्ये अवधूताने यदूला सांगितलेले जे 24 गुरु आहेत त्यातील एक एक गुरु आपण पाहतोय. आज आपण विचार करणार आहोत कातीण किंवा भिंगुरटी हिचा. योगी म्हणजे सिद्ध पुरुष भगवंतासारखा बनतो. भगवंतानं एवढी सृष्टी रचली तरी तिच्यापासून तो अलिप्त राहिला. तसंच योग्याचं स्वतःचं घरदार असलं तरी त्याला ममत्व नसल्यानं ते बाधा करत नाही. भगवंतानं आपल्या शक्तीनं ब्रह्मांड रचलं. त्याच्यापाशी अनेक शक्ती आहेत. त्यापैकी क्रियाशक्तीनं हे ब्रह्मांड रचलं. कुंभारीण माशी एक अळी धरून आणते. मरणाच्या भयानं अळीला कुंभारणीचं ध्यान लागून ती स्वतः कुंभारीणच बनते. जीव देखील भगवंताचं ध्यान करून असाच भगवत रूप बनतो. कातीण आपल्या अंगातून जाळं निर्माण करते आणि पुन्हा ते गिळून टाकते. त्याचप्रमाणे भगवंत ही संपूर्ण सृष्टी निर्माण करतो आणि कालांतरानं स्वतःमध्ये सामावून घेतो. नाथ महाराज म्हणतात की योग्यानं स्वतःचं घर करू नये असं म्हटलं तर देवानं एवढी सृष्टी रचली असता तिच्यापासून त्याला कशी बाधा होत नाही असा प्रश्न येतो. म्हणून सृष्टी कशी रचली हे थोडक्यात सांगणं गरजेचं आहे. सगळ्या जीवांचं जीवन आणि सगळ्यांचा स्वामी असणाऱ्या नारायणानं कोणतीही बाहेरची सामग्री न घेता हे विश्व निर्माण केलं. त्याच्या अंतर्यामी शक्तिरूप माया राहते. त्या मायेची आठवण त्यानं केली. त्यामुळं माया क्षुब्ध झाली. मायेकडे त्यानं जे पाहिलं त्या पाहण्यालाच काळ असं म्हणतात. आकाशात भरलेले धुके हे आकाशाला स्पर्श करत नाहीत. त्याचप्रमाणे माया ईश्वराच्या अंगावर खेळते पण त्याला स्पर्श करत नाही. हा अलिप्ततेचा विलक्षण खेळ एकटा नारायणच जाणतो. पाण्यात वाढलेली कमलिनी आपल्या पानानं म्हणजे हे जे कमळाचं फुल आहे की नाही ते आपल्या पानानं पाण्याला झाकून टाकतं आणि पाण्याला झाकल्यामुळे काय होतं की ते पाणी वर येऊ शकत नाही म्हणा किंवा अशा पद्धतीने. तसंच त्याचप्रमाणे सच्चिदानंद भगवंताच्या आनंदाशाला माया झाकण घालते. भगवंताची चित सत्ता मात्र सत अंगासहित मोकळी राहते. वास्तविक नारायण अद्वितीय परिपूर्ण आणि गुणातीत असतो. त्याची अवस्था भेदशून्य असते. त्याच्यापाशी सजातीय विजातीय आणि स्वगत कोणताही भेद नाही. माणसाचा माणसाशी भेद हा सजातीय, माणूस आणि झाड यांच्यातील भेद विजातीय आणि हात पाय कान डोळे यांमधील भेद हा स्वगत. तर भेदाचे हे 3 प्रकार भगवंताच्या ठिकाणी नाहीत. खरोखर अत्यंत अभेद नारायणाच्या ठिकाणी मनरहित संकल्पानं प्रकृती आणि पुरुष उत्पन्न होतात. तेव्हा तो ईश्वर बनतो. ईश्वर सगळ्यांचा नियंता असून त्याच्या सामर्थ्यानं प्रकृती आणि पुरुष वागतात. प्रकृतीला चेतना देणारी चित्सत्ता तेच ईश्वराचं पुरुषत्व होय. म्हणून त्याला प्रकृतीचा पती म्हणतात. देव आणि मानव यांचा नियंता तोच आहे. वायू त्याच्याच आज्ञेनं वागतो. समुद्र मर्यादेत राहतो. सूर्य दिनमान चालवतो. प्राण प्राण्यांमध्ये वाहतो आणि मेरू आपलं स्थान टिकवतो. त्याच्या आज्ञेनेच चेतनाशक्ती अचेतन देहांना सचेतन करते. त्याच्या इच्छेनं प्रकृतीमधील गुण आपापलं काम करतात. रजोगुण सृष्टी उत्पन्न करतो. सत्वगुण तिचा प्रतिपाळ करतो
आणि कल्पांताच्या वेळी काळरूपानं क्षुब्ध होऊन तमोगुण तिचा संहार करतो. परंतु हा क्षोभ ईश्वराच्या इच्छेनं होत असल्यानं ईश्वर संहार करतो असं म्हणतात. ईश्वर स्वतः निराधार असतो, त्याला आधाराची गरज लागत नाही. परंतु सर्पाचा भास होण्यास दोरीचा आश्रय लागतो, त्याचप्रमाणे तो साऱ्या विश्वाला आधार देतो. त्याच्या प्रकृतीमधून गुणशक्ती आणि कालगती उत्पन्न होतात. प्रलयाच्या वेळी त्या सगळ्या शक्ती प्रकृतीमध्ये लीन होतात आणि वटवृक्ष जसा बीजामध्ये सामावतो त्याप्रमाणे प्रकृती देखील अखेर परमात्म्यामध्ये लीन होते. प्रकृती लीन झाल्यावर सगळ्या उपाधी या निघून जातात. केवळ उपरमल्यामुळं केवळ निरुपाधिक निर्गुण स्वरूप उरतं. मंदराचल काढून घेतला म्हणजे क्षीरसागर निश्चल राहतो, किंवा अनेक आकारांचे दागिने मुशीत घातले म्हणजे मूळचं सोनं होतं, किंवा आकाशातील नक्षत्र सूर्योदयी लोपून जातात, किंवा ग्रीष्म ऋतूंच्या अंती सगळी वृक्षबीज ही पृथ्वीमध्ये लीन होतात. त्याचप्रमाणे मायेमुळं साकार झालेली सर्व सृष्टी परमात्म्यामध्ये लीन होऊन केवळ सुखस्वरूपानं, आनंदरूपानं, चिन्मात्र तेजानं, अत्यंत निर्मळ आणि अनंत आणि ज्ञानमय असं पूर्ण निरुपाधिक ब्रह्मवाकी राहतं. त्या ज्ञानस्वरूप अनंत परमात्म्यानं सृष्टी कशी निर्माण केली त्याबद्दल नाथ महाराज आपल्याला माहिती देतात. ते म्हणतात की मी एक आहे तो अनेक व्हावा असा संकल्प मूळ स्वरूपात उठल्याबरोबर एकी एक परमात्मा शिवशक्ती रूपानं विलसू लागला. शिवानं शक्तीकडे आपलेपणानं पाहिल्याबरोबर तिच्यातील गुप्त शक्ती व्यक्त होऊ लागल्या. तिचा ओघ प्रथम काळ रूपानं प्रगट झाला, म्हणजे शाश्वत स्वरूपातून अशाश्वत निर्माण होण्याची तयारी झाली. सृष्टी एवढ्या अशाश्वत संसाराला निर्माण करणारी मूळ शक्ती वायुरूप आहे. तिला क्रियाशक्ती असं म्हणतात. वायुरूप क्रियाशक्ती सगळ्या सृष्टीला धारण करते. सृष्टीतील सगळे व्यवहार नियमाप्रमाणे चालवते. तीच शक्ती प्राणरूपानं शरीराला वागवते. त्याच शक्तीनं सत्व, रज, तम हे 3 गुण प्रगट केले आणि अहंकाराच्या द्वारा जग उत्पन्न करण्याचं मूळ निर्माण केलं. ब्रह्मांडातील सगळ्या घडामोडी जशा तिच्या मदतीनं चालतात तसा जीवाचा जीवनक्रम देखील आरंभापासून अंतापर्यंत तीच चालवते. उपजणे, असणे, वाढणे, परिणाम पावणे, क्षीण होणे, नाश पावणं हे शरीराचे 6 विकार आणि जन्म, मरण, क्षुधा, तृषा, शोक आणि मोह या 6 उर्मी क्रियाशक्तीच उत्पन्न करते. देहाभिमानाची घट्ट गाठ मारून जीवाला ती संसारी बनवते आणि अनिवार्य वासना उत्पन्न करून अनेक योनींमध्ये जन्माला घालते. मातेच्या गर्भामध्ये गर्भाची व्यवस्थित वाढ करून योग्य वेळी तीच जीवाला जन्म देते आणि सुखदुःखांच्या कड्यांनी बनवलेली त्रिगुणाची बेडी घट्ट ठोकून अनेक दुःख भोगायला लावते. अनेक जन्मात अनेक दुःख भोगली तरी जीवाला अविद्या सोडत नाही. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की मायेचा खटाटोप फार भयंकर आहे. ज्या माणसाला अनुताप होतो आणि त्यामुळे ज्याचा अभिमान गलित होतो त्याच्या मनाची स्थिती पालटते. त्याच्या हृदयातील अविद्येचा अंधकार नाहीसा होऊन तिथे चित्शक्ती प्रगट होते. अभिमान गेला की कामक्रोधादी शत्रू नाश पावतात. असा शिष्य पाहिला की गुरुला प्रेमाचा गहिवर येतो. शिष्याच्या मस्तकावर हात ठेवून गुरु शिष्याला हृदयाशी धरतो. त्यावेळी गुरुच्या हृदयातील आत्मबोध शिष्याच्या हृदयाशी म्हणजे एकरूप होतो म्हणा, किंवा शिष्याच्या हृदयात उतरून दोघांचं तादात्म्य होतं. त्यांचा आनंद विश्वात मावेनासा होतो. खऱ्या भगवंतालाच
आणि खऱ्या भाग्यवंतालाच सद्गुरूची भेट होत असते. आता हा भाग्यवंत म्हणजेच भगवंत आणि भगवंत म्हणजेच भाग्यवंत, कारण भाग्यवंतालाच सद्गुरू भेटतात. मुलाचं कौतुक झालेलं पाहून आईचे डोळे तृप्त होतात ना, त्याचप्रमाणे शिष्याला आत्मसाक्षात्कार झाला की सद्गुरूला परमानंद होतो. मग ऊर्णनाभी म्हणजे कोळी किंवा कातीण. कोळी आपल्या पोटातील तंतू तोंडातून बाहेर काढतो, त्यांचं जाळं रचतो, त्या जाळ्यावर खालीवर आपल्या इच्छेप्रमाणे क्रीडा करतो. खेळता खेळताच ते सारं जाळं खाऊन टाकतो. त्याचप्रमाणे सर्वेश्वर आपण एकटाच सर्व विश्वाची रचना करतो, त्यामध्ये अंतर्यामी रूपानं खेळतो आणि अखेर सर्व संसाराचा संहार करून निर्विकार निरुपाधिक अद्वैत आत्मस्वरूपानं शिल्लक उरतो. त्या ईश्वराशी तादात्म्य होण्यासाठी कुंभारेण माशीप्रमाणे ध्यान करावं. कुंभारेण माशी एक आळी धरून आणते आणि तिला आपल्या घरात कोंडून ठेवते. मरणाच्या भयानं ती आळी रात्रंदिवस कुंभारणीचाच ध्यास घेते. त्या तीव्र ध्यासानं ती स्वतः कुंभारेण बनते आणि आकाशात उडून जाते. वास्तविक कुंभारेण म्हणजे एक जड क्षुद्र कीटक. तिचं ध्यान करणारी आळी देखील तशीच असते, पण तीव्र ध्यासानं आळीचं स्वरूप पूर्णपणे पालटतं. हे जर प्रत्यक्ष दिसतं तर माणसाच्या बाबतीत तीव्र ध्यानानं वाटेल ते साध्य होईल ना. ज्याचं ध्यान करायचं तो चिद्रूप आहे, सौख्यदाता आहे. ध्यान करणाराही ज्ञाता आणि अधिकारी आहे. त्याला भगवद्रूप होण्यास मुळीच विलंब लागायचा नाही. ध्यान करणारा माणूस वास्तविक भगवद्रूपच असतो. मी देही आहे हा त्याचा भ्रम गेला की झालं. म्हणून माणसानं काया वाचा आणि मन एकाग्र करून भगवंताचं ध्यान करावं. स्नेहानं म्हणजे प्रेमानं किंवा द्वेषानं किंवा भीतीनं कशाही रीतीनं माणसाला भगवंताचा ध्यास लागला तर त्या ध्यासानंच त्याचं मग भगवत रूप तो बनतो. मी हा बाहू उभारून सांगतो की मी भगवत रूपच आहे. देह गेल्यानंतर तद्रूपता होईल या म्हणण्यात काही अर्थ नाही. याच देहात याच ठिकाणी तीव्र ध्यासानं भगवंताशी तद्रूपता प्राप्त होऊ शकते, हे निश्चित. जय हरी. स्तोत्र मंत्र संपूर्ण भगवद्गीता, एकनाथी भागवत, भजन, भक्तिगीतं, डोहाळे, पाळणे, उखाणे व महिलांसाठी खास किचन टिप्स हे सर्व पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा आणि हो, लाईक व शेअर करायला विसरू नका.